असहतोष आंदोलनामध्ये सम्मिलित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन। आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी संसदेतही सांगितलं की आम्ही 33% आरक्षण देऊन महिलांवर कोणतेही उपकार करत नाही, तो त्यांचा हक्क आहे। कारण आपल्या भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे। 70 कोटी माता भगिनींसाठी अविरतपणे 18 तास जर कोण कष्ट करत असेल तर ते माननीय पंतप्रधान मोदीजी आहेत। आणि नारी शक्तीचा खरोखर मान सन्मान कोणी केला असेल तर तो मोदीजींनी केलेला आहे। कारण आपण जर बघितलं तर गर्भिणीच्या गर्भाच्या पोषणापासून ते उज्ज्वला गॅस असेल, स्वच्छ भारत योजनेअंतर्गत जे 11 कोटी स्वच्छालय माता भगिनींसाठी बनवली, जे 25 कोटी महिलांनी बचत गटांमार्फत जनधन आपलं खातं उघडलं, अशा अनेक योजना आहेत की ज्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रियाच्या योजनेमधून अनेक माता भगिनी त्या स्वयंपूर्ण झालेल्या आहेत। आणि ही महिलांची बनत असलेली ताकद ही कुठेतरी विरोधी पक्षांना पोचती आहे आणि सर्वसामान्य महिलांना जो मान सन्मान आणि ताकद मिळते आणि त्या ताकदीनं त्या पुढं अर्थकारणात राजकारणात आणि निर्णय प्रक्रियेत येत आहेत। कारण आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा महिला ही पुढे आलेली आहे तेव्हा तेव्हा क्रांती आणि त्या कुटुंबाचा विकास झालेला आहे। आणि हा विकास पद कुठेतरी विरोधी पक्षाला टोचतोय आणि ते अपराधी भावना आणि इन्सिक्युअर झालेले आहेत। आणि म्हणूनच आता कोणाशी आलेलं आहे आरक्षण, त्यांनी फक्त मोदीजींचा चाललेला विकास, त्यांनी ठरवलेलं विकसित भारताचं स्वप्न ते कुठेतरी एखाद्या शत्रूप्रमाणे ते राष्ट्राच्या विकासाच्या आड आलेले आहेत। आणि राष्ट्रप्रथम ज्या भावनेने काम करणारे मोदीजी त्यांना फक्त खाली दाखवण्यासाठी हा सगळा उठाठेव झालेला आहे। पण आम्ही नारी शक्ती आता जागृत झालेलो आहोत आणि पहिली ठेवी साताऱ्यात पेटलेली आहे, पण याचा वळवा हा पूर्ण महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही। आणि जोपर्यंत 33% आरक्षण बिल पास होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची सर्वसामान्य महिला ही शांत होणार नाही, ही आणि मी सांगते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।